आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी नंतर येते. अगं ताई हिला काय झालं? मी बघतो. हं. ताई वा, ही तर लॉटरीच लागली मला. गिरीजाने दोघांना अशा अवस्थेत बघितलंय. बिचारी मन खात असेल नाही आतल्या. वा, पण हल्ली कसं सगळं माझ्या मनासारखं घडतंय. आता मी विक्रांत आणि काव्याच्या लग्नाचा मुहूर्त काढायला मोकळी. ताई 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 थांब. ताई ताई काय झालं? काय झालंय? काही नाही झालं. अगं मग असं मध्येच का निघून आलीस? विक्रांत मला विसरलाय. काय? हो, तो त्याच्या आयुष्यात खुश आहे. ताई, काय बोलतेस तू? हो गौरव, मी विक्रांतला कधीच असं आनंदी ठेवलं नाहीये. मग तू उगाच उगाच नाही गौरव, तू बघितलंस ना तो किती खुश होता. अच्छा अच्छा ते अगं ताई ते फक्त चांगले मित्र आहेत. तू कुठला विषय कुठे नेतीयस? याआधी आम्ही सुद्धा फक्त मित्रच होतो गौरव. मी नाही कधी असं केलं. मग ताई मैत्री तेवढं चालतं ग. नाही, मला नाही वाटत ही मैत्री आहे. हे तर काय बोलतेस तू? हे बघ तू उगाच टोकाचा विचार करतेस. हा नाही गौरव, विक्रांत विसरलाय मला. मी नको आहे कोणाला. अगं काय बोलतेस तू? आणि काय नकोय? तू जर त्यांना नको असतीस मग त्यांनी तुला घरात बोलवलं असतं का? त्या तुला घरात बोलवतात आणि तू निघून आलीस. हो, कारण नाही बघवलं गेलं मला ते. हे बघ ताई, याचा तू नको तो विचार करून खरंच अपसेट होतेस. मला असं वाटतं की आपण विक्रांतच्या घरी जायला हवं. ताई अगं ताई काय झालंय? तू मला बोल तरी. अरे ग किती समजूतदार आहेस तू. मग का जसं वागतेय? हा, मी सांगतोय ना की तुला जसं वाटतं तसं खरंच काही नाहीये. कसं आहे गौरव, काय तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे? मला असं वाटतंय विक्रांत माझ्यामुळे अडकलाय. म्हणजे विक्रांत समोर काव्यासोबतचं सुंदर आयुष्य आहे आणि मला शब्द दिल्यामुळे तो अडकलाय. काय? हो, त्याने माझ्यावर प्रेम केलं याची शिक्षा भोगतोय तो. ताई मी तुला तेच सांगतोय. अगं असं खरंच नाहीये. असंच आहे गौरव, माझ्यामुळे विक्रांतच्या वाट्याला असं दुःखी आयुष्य आलंय. ताई गौरव, विक्रांत समोर काव्या नावाचं एक सुंदर स्वप्न आहे आणि मी त्याला ते स्वप्न बघू देत नाही. ताई विक्रांत तुझ्यावरच प्रेम आहे. होत, पण आता तो सावरतो आणि मला त्याला अजून त्रास द्यायचा नाहीये. उलट तुझ्या अशा वागण्याने त्याला आणखी त्रास होणार आहे. नाही होणार, तो काव्यासोबत खुश आहे. ताई तर तुझ्या मनाचे खेळ आहेत हे सगळे. मी तुला लिहून देतो, विक्रांत तुला सोडून कुठेच जाणार नाही. पण जायला हवं ना. मी त्याला कधीच सुखात ठेवू शकणार नाही गौरव. ताई काय बोलतेस तू? मला सांग, तुझ्याऐवजी विक्रांत एका प्रॉब्लेम मध्ये अडकला असता आणि तुलाही त्याच गोष्टीचा तितकाच त्रास झाला असता.
मग तू दुसऱ्या मुलाचा विचार केला असता? हा, नाही ना? मी तेच सांगतोय ताई, माझी खात्री आहे विक्रांत तुला सोडून दुसऱ्या कुठल्याच मुलीचा कधीच विचार करू शकत नाही. म्हणूनच मला कठोर निर्णय घ्यावा लागणार. एक मिनिट, कुठला निर्णय तू? कळेल. हे बघ ताई, तू नसते विचार करू नकोस, अजून काही बिघडलेलं नाहीये. तू मध्ये पडू नको. ताई अगं, तुला का कळत नाहीये? तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. बघ, मी विक्रांतला जाऊन सांगेन ना, तो तुझी समजूत काढेल. तू कोणालाही सांगणार नाहीयेस. पण तुला माझी शपथ आहे गौरव. हे बघ ताई, तू मला शब्दात अडकवू नको. प्लीज मला बोलू दे. तू जर कोणालाही काहीही सांगितलं तर तुझ्या ताईचं मेलेलं तोंड बघशील. तू काय वेड्यासारखं बोलतीयस? दाराला कडी होती. मग हे दोघं कुठे गेले? ताईचा परत काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? ताई, ताई, कुठे गेली होतीस तू? तू ठीक आहेस ना ताई? का मला काय झालं? बाप रे, सॉलिड काहीतरी झालं. ताई जामच चिडली आहे. ताई, आज प्रश्न विचारून झाले असतील तर मी जाऊ? प्रश्न नाही ग, मी सहज विचारलं. बरं ते जाऊ दे, बाहेर गेली होतीस का कुठे? हो, काम होतं थोडं. बरं तू बस, मी पटकन पाणी. दादा, ताईला काही झालंय का रे? तुला काही माहितीये? घरातल्यांना काय झालंय? सगळेच टेन्शन मध्ये आहेत. काय सांगतास काय? म्हणजे बाय तिकडे येईल हा? हो ना, अहो सगळी गंमतच झाली. म्हणजे जिकडे तिकडे पाणीचं पाणी असं झालं तुमच्या घराकडे नाही? म्हणजे म्हणजे काय? म्हणजे विक्रांत आणि काव्याच्या अंगावर पाणी आणि गिरिजाबाईच्या डोळ्यात पाणी. अच्छा असं आहे. हा, असंच काय? चांगला मग, चांगला चांगला.
सगळा तुमच्या मनासारख्या होता शिरला का ना. हो तर अहो सगळं इतकं अचानक झालं की मला काहीच करावं लागलं नाही. नाही नाही, हातावर हात धरून बसा नको, तुमका हात पाय हलवचे लागतले शिरला का ना. हो तर आता त्या गिरीजाच्या मनात लागलेल्या आगीत मला अजून तेल ओतावं लागणार. हा, नुसतं तेल नाही, 2-3 तांबी तेल होता, नाहीतर ही आग कधी पण शांत होऊ शकता शिरला का ना. अहो नाही नाही नाही, मी असताना असं बरं होऊ देईन. नाही नाही, तुमचा विषय नाही, तुम्ही असाल, पण आमचा भाई गिरिजा समजूतदार आहे. कधी कोणी 2 गोड शब्द बोलले ना, सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरा शिरला का ना. नाही, मला नाही असं वाटत. म्हणजे गिरीजा समजूतदार आहे, पण आपला नवरा एका वेगळ्या मुलीबरोबर पाण्यात असं बिलगून खेळतोय म्हटल्यावर थोडी जेलसी तर होणारच ना. होय काय. नाही आता बायकांचं मन तुमकाच माहित, आमका त्याच्यातलं काय कळत. म्हणूनच म्हणतीये असं कुठल्याच मुलीला आवडत नाही हो. तुम्ही ना तिचा चेहरा बघायला पाहिजे होता. आत्ता रडते का मग रडते असा झाला होता. होय ना, त्याचं असं चेहरो माका जेल मध्ये बघूचा शिरला का ना. जाणार, तीही वेळ लवकरच येणार. चला ठेवते. वा वा वा. गिरिजा आली होती. हो आली होती खरी. अगं मग तिला मला भेटायला सांगायचं होतं ना. अरे मी तिला खूप वेळा सांगितलं थांब म्हणून, पण ती एकदम निघूनच गेली. अगं मग मला बोलवायचं होतं. बोलवलं ना, बोलवलं मी, पण तुम्हाला ऐकू नाही आलं. अरे किती मस्ती करत होता तुम्ही. ही काय आई, आवाज द्यायचा होता मला. अरे मी तिकडे आले असते आवाज दिला तर मी पण भिजले नसते का. म्हणून आवाज दिला. नाही तसं नाही, गिरीजाई तुमच्याचकडे बघत होती, मला वाटलं ती आवाज देईल, पण ती निघूनच गेली एकदम. आई पण सांगायचं होतंस ना तुम्हाला गिरिजा आली होती ते. अरे सांगणारच होते, पण गिरीजा एकदम निघूनच गेली ना, मग आता सांगून काय उपयोग नाही का. मी लगेच भेटून येतो तिला. हो जा बाबा जा, उगाच ना गैरसमज नको व्हायला. आणि आई, ती जर का रुसली असेल तर तिचा रुसवाही दूर कर. हा हॅलो. हुश. नशीब विक्रांतने फोनवरचं बोलणं ऐकलं नाही. सो काळजात भस्त झालं होतं माझ्या. पण काही म्हणा, नशीब बाकी माझ्या बाजूने. आई काय ठरलं तुझं? हा येतोय रे आम्ही. कधी येत आहे? नाही ते नाही ठरलं अजून, पण येतो. हा अगं मग ते ठरव आणि ये ना लवकर. अरे काय झालं? नाही नाही काही नाही. हे बघ काय झालं ते मला कळायलाच पाहिजे, सांग बरं. अगं आई, ताई. अरे सांग ना गौरव, काय झालंय? तू जर कोणालाही काहीही सांगितलं तर तुझ्या ताईचं मेलेलं तोंड बघशील. अगं काही नाही, ताई थोडी टेन्शन मध्ये ना म्हणून म्हणालो, बाकी काही. तू ये लवकर ये. बर येतो आम्ही, तू नको टेन्शन घेऊस रे बाळा. हो हो हो. ए बरं, तू इथे का आली असं ताईने विचारलं तर काय सांगशील? तुला माझी गरज होती म्हणून आले असं सांगेल रे. अगं पण हे तुला कोणी सांगितलं? हे बघ आई, मी तुला इथे बोलवून घेतलं हे ताईला कळलं नाही पाहिजे, कळलं ना? पण मग काय सांगू तुला? एक काम कर, ताईला असं सांग की तिकडे सगळं ठीक आहे आणि थोड्या दिवसांसाठी फक्त इथे आली, परत जाणार आहे तिकडे, असं असं काहीतरी सांग. हा तसं सांगते तुला. हा येते मी, काळजी नको करू. हो डोंट वरी, मी आहे. ठेवा पण. हो हो
बाय. काय झालंय दादा? कुठे काय? दादा खरं खरं सांग, काय झालंय? अगं खरंच सांगतोय, काही नाही झालंय. दादा काय झालंय ताईला? तिला मी पार्टीला गेले कळलंय का? म्हणून चिडलीये का ती? नाही ग. दादा खोटं बोलतोय सा तू? तूच सांगितलं असणार ताईला. तुझ्या ना पोटात काहीच राहत नाही. ए, पार्टी बद्दल मी तिला काही सांगितलेलं नाहीये, कळलं? खोटं बोलू नकोस. खोटं बोलत नाहीये मी. आणि तू पण पुढे पुढे करून सांगायला जाऊ नकोस, तूच अडकशील. म्हणजे खरंच ताईला काहीच माहिती नाही. मग दादा ताईला काय झालंय? अशी का वागते ती? ती जरा टेन्शन मध्ये आहे, म्हणून असं वागत असेल कदाचित. दादा आता कशाचं टेन्शन आलंय तिला? तू गप्प नाही राहू शकत का? अरे मी फक्त प्रश्न विचारला तुला, इतकं का चिडतोयस तू माझ्यावर? हे बघ, सारखे सारखे प्रश्न विचारून माझं डोकं नको फिरवूस, नाहीतर सगळा राग तुझ्यावर निघेल. अरे मी काय तुला प्रश्न विचारू शकत नाही का? मला सांगायला काय हरकत आहे? यांचं काहीतरी नक्कीच सुरू आहे. हे माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहे. पण काय? खूपच कमी पैसे आहेत. काटकसर करून वापरायला हवे. ताई, ताई सरबत करू तुझ्यासाठी, तुला बरं वाटेल. आता मला तेव्हाच बरं वाटेल जेव्हा सगळं मार्गी लागेल. म्हणजे काही नाही. ए, काय झालं सांग ना, कसला विचार करतेस? असं सरे जनरल. जनरल? आणि हे काय? पासबुक, पेन, डायरी? हिशोब मांडत होते. बर, तू माझ्या बरोबर आता बँकेत जा. बँकेत? हो चलतो. ताई आणि दादाचं नक्की काय सुरू आहे? सुचित्रा, अरे विक्रांत ये ना. गिरिजा कुठे? ताई ती कुठेतरी बाहेर गेलीये रे. बाहेर म्हणजे सांगितलं नाही का तिने? नाही, आजकाल ती मला काहीच सांगत नाही. खरं सांगू का, तिला खूप विचित्र वागते रे. आणि दादा पण. त्या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे, पण ते मला सांगत नाहीये. दोघंही खूप विचित्र वागताय. बरं ठीक आहे, मी येऊन गेलो असं सांग गिरिजा. चालेल. विक्रांत तुला काही चहा कॉफी? नाही, चहा नको, येतो मी नंतर. कुठे गेले असतील हे दोघं? ताई
नक्की कुठेतरी बाहेर गेलीये रे. ती खूप विचित्र वागतेय रे. आणि दादा पण. या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. दोघं कुठे गेले असतील? गिरिजा फोन पण उचलत नाहीये. हॅलो. काय कुठे हरवलाय? कसला विचार करतोय? गिरिजाचा. आत्ताच तर भेटून आलास ना. नाही भेटली मला ती. मग कॉल कर. नाही उचलत आहे फोन. घरी नाहीये आणि कॉल्स पण रिसीव्ह करत नाहीये. मग गेली कुठे ही मुलगी?